Disclaimer: this vlog is all about my daily life, random bakchodi, and pure fun. Everything shown here is just for entertainment. No intention to hurt, offend, or mislead anyone. Chill, laugh, and enjoy the vibes. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज लय दिवसानंतर काढतोय. कॅमेरा प्रॉब्लेम आहे जरा, डिस्प्लेमध्ये धूळ लागली. बट दॅट्स नॉट द टॉपिक, कारण की तुम्ही थंबनेल बघितलं आहे. तर मग त्या थंबनेलच्या हिशोबानेच तुम्हाला आज कॉन्टेंट भेटणार आहे. सो आज आहे आज तारीख आहे 22 तारीख, आणि मी संध्याकाळी म्हणजे आय मीन 8 वाजेच्या आसपास ज्युपिटरचं कोटेशन वगैरे ते सगळं काढून आलतो, आणि सगळं फाईलला वगैरे किती काय जातील ते सगळं इन्क्वायरी करून आलो. सो थोडीफार बुकिंग अमाऊंट देऊन टाकली. आता उद्या पुढच्या प्रोसेससाठी 12 वाजता बोलवले. मग 12 वाजता झाल्यानंतर मग तिथली प्रोसेस एकदम ॲप्रुव्हल वगैरे आल्यानंतर आपल्याला गाडी डायरेक्ट 4 किंवा 5 वाजेपर्यंत भेटून जाईल. मग नंतर मी पप्पाला बोलवेल आणि धप्पा देईल. लेट्स सी आता उद्या काय करतात पप्पा, ओरडतील का काय करतील, कारण की ओरडतील ह्या गोष्टीवर ना की पैसे घालायची काय गरज होती वगैरे. बट लेट्स सी काय होते काय नाही, बघू. बाकी आता काय, कारण की काल काय झालं तर काल लक्ष्मीपूजन दिवशी एक आमच्या दुकानात कस्टमर आले होते. त्यांनी ॲक्टिवा वगैरे घेतली होती, तर ते जरा एन्क्वायरी करत होते गाडीबद्दल पप्पा, आणि गाडी बघत होते. तर मग मला ते थोडंसं इमोशनल वाटलं की त्यांची गाडी अशी आणि आपण असं हे करायचं, म्हणून मग मी गाडी गिफ्ट द्यायचं हे ठरवलं. आणि गाडी घ्यायला मला पैसे कुठनं आले की मी नाही का थोडेफार सेविंग्स केले, तर माझ्याकडं डाऊन पेमेंटची अमाऊंट आली ते. बाकीचं ते सगळं जे काय असेल प्रोसेस वगैरे बाकीचं ते उद्याची उद्या मला कळेल, आणि मी काही सांगणार तर नाही इथं काय कसं काय. बट पप्पाला गिफ्ट सगळं न सांगता केलेलं आहे. दुकानातल्या भैयाला वगैरे सगळं कन्व्हिन्स करून ठेवलेलं आहे मी की उद्या ह्या टायमिंगपर्यंत जर सक्सेस झालं तर मग या टायमिंगपर्यंत पप्पाला थोडंसं फ्री कर, म्हणजे मग. सो मी तिकडल्या भैयाशी नाही का बोललो. मी तिथलं जरा सेटिंग करून ठेवते, म्हणजे नाही का पप्पा येतील जरा जास्त म्हणजे कस्टमर नसले तेव्हाच, बट तिथली जरा सेटिंग करून ठेवली, म्हणजे सणासुदीच्या दिवशी पण पप्पा थोडेसे अवेलेबल होतील तिकडे येण्यासाठी. आता लेट सी उद्या काय होते काय नाही. आता आपलं डायरेक्ट उद्यावर खेळे. मम्मी मामाकडनं पण अप्रुव्हल आलेलं आहे. पोरं माझे मित्र पण रेडी आहेत म्हणजे येण्यासाठी वगैरे खूप. आता मेन गोष्ट ही आहे की नाही का प्रोसेस झाली पाहिजे उद्या माझ्या नावाने कंप्लीट, कन्फर्म झालं पाहिजे. मग मी समजू शकतो की कन्फर्म आपल्याला गाडी ताब्यात भेटलेली आहे, मग आपण सेलिब्रेट करू शकतो. पण लेट्स सी काय होते काय नाही, बाकीचं अपडेट उद्या भेटेल. सो आता मी आता झालं माझं गाडीचं वगैरे सगळं प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. आपलं गाडी कन्फर्म झालेली आहे. 5-1 वाजता डिलेवरी आहे. लेट्स सी आता संध्याकाळी म्हणजे आय मीन 5 वाजता काय गाडी जेव्हा येईल तेव्हा मग गाडीचं वगैरे करू. नंतर मग पप्पाला वगैरे बोलवेल मी, तिथून तसंच मग पप्पाला घेऊन जाईल त्या गाडीच्या ह्याच्यासाठी. लेट्स सी काय होतं काय नाही. आता पुढच्या ब्लॉगसाठी अपडेट राहा, काय होतं काय नाही. कानाखाली बसते कशापाशी बसते ते बघून घ्या आता तुम्ही. सो हे गाईज आता मी आणि माझी मित्रमंडळी आता रेडी झालेली आहे. फुल काय गाडी आणायला, गाडीचं डिलिव्हरी करण्यासाठी सगळे रेडी झालेले आहेत इथं. अरे मित्र हॅलो. सो आता आमचं कॅमेरामॅन येतोय त्यासाठी थांबलोय, नाही तर बाकी सगळी आमची तयारी झालेली आहे. फुलं वगैरे म्हणजे हार घेतलेला आहे, बाकी काय पेढे वगैरे पण घेतलेत. आता प्लॅनच्या हिशोबाने चालायचं चालू आहे. काय म्हणते हां नोट जितना चाललंय. अरे एवढं लेट करता का रे? एवढं लेट करता का रे? शपथ झालं झापा चालू. आता बघू, पप्पाला ब्लाइंड फोल्ड वगैरे करून आणायचा प्रयत्न करतोय. आता लेट्स सी कसं आहे काय. पप्पा जेवण वगैरे ते सगळं झालेलं आहे. आता काही टेन्शन नाही. आता फक्त गाडी डिलिव्हरी घ्यायची आहे, म्हणजे टेन्शन फ्री सगळं. येस लेट्स सी. बाय. आलेला आहे. चला आता चला पटकन निघू लवकर निघू. चला हां तिकड बस. सो मी तर आत्ता इथं पोचलो आहे
बट इथं खूप कस्टमर आहे, त्यामुळे नाही का मी थांबलेलो आहे. बघू आता कसं काय होतं काय नाही. आमच्या दोघांच्या पेपरवर बाकी काय नको. बापरे, आता काय होईल काय. पप्पा गेले तोंड धुवायला. तोंड धुवायला गेले पप्पा. ब्लॉग चालू आहे. ते पप्पा गेले तोंड धुवायला. चला पटकन. नाही आत्ताच जायचं. 15 मिनिटात येऊ लागेल आपण. 15-20 मिनिटाचं. काउंटर साफ करून घे ना मला. ते करतील. हां, हाय करा. हाय तोंड तर पुसू. कोण आहे? काय नाही, ब्लॉग चालू आहे. हाय करा. हाय काय घेतले? नाही, शर्ट तर बदला तुम्ही. हां, ट्रान्झॅक्शन दाखवावं लागेल ना. आलो बाहेर. सो आता काय माहिती, पप्पाला एक अंदाजा येऊन गेला, कारण की त्यांना शॉप ॲक्ट लायसन्स मागितलं होतं माझं. हां, बसा. इकडं चला, तुम्ही चालता. तुझ्या एकट्याचा नाही आहे तो, ठीक आहे, सगळ्यांचा आहे. ओके, गाडी के पास आ चुका है गाइस. गाडी बशी तर गाडी दाखवून घेऊ आपण. सो बघा, सो काकांना काहीच माहित नव्हतं. सरप्राईज होता. काकांना देवाच्या दाप्पा देऊन टाकलाय. हारलं पण काय उपयोग, गाडी दिसली. ए माझा फोन दक्ष, माझा फोन आहे ना. गुड मॉर्निंग. तेच म्हटलं भाई, व्हिडिओ सगळं मुवमेंट गेलं भाई, पप्पी वगैरे देताना. नशीब बरं झालं, बच गया. बच के रही.
तेच म्हटलं बाई तो सेकंडचा आता पुढं काय नको सांगायला. तरी व्हिडिओ कॉल करून ठेवला आता एवढ्या नाही मला तुझं प्रोफेशन आहे ना कर ना. सो आत्ता गाडीची डिलिव्हरी वगैरे झाली. पप्पाला सगळी गाडीची इन्फॉर्मेशन वगैरे दिली. आत्ता गाडीचं राऊंड वगैरे पण मारून आलो मी पप्पाबरोबर. पप्पा खूप खुश झालेले आहेत. झापड नाही पडली हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता काय क्रिशबरोबर चाललं आहे. पप्पांनी काय पैसे दिलेत पार्टीसाठी. आता मी क्रिशच्या घरी आहे. सगळे पोरं पण वर थांबलेले आहेत. आता आपण जाऊ तिथं आणि बघू आजचा आउटफिट माझा. बघू पप्पा खुश झाले भाई, तेच महत्त्वाचं होतं. बाकी काही नाही पाहिजे मला. पप्पा तर खुश झाले. पप्पा एकदम सगळ्यांना आता दुकानात सांगतात वगैरे. ॲक्च्युली दुकानात सगळ्यांना प्लॅन करून ठेवलेला मी, सांगून ठेवलेलं की असं आहे. पप्पाला लवकर कल्टी कशी मारायची ते तुम्ही पण कन्व्हिन्स करा वगैरे. लेट्स सी. आता पोरं आहेत रेडी सगळे वर. जस्ट आता पोचलो आहे. Yeah boy. अरे बस कर रे आता.